महत्त्वाची बातमी, बचत गट आणि सेवा सहकारी संस्थांचे कर्मचारी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। साफसफाईचं काम पालिकेनं खासगी संस्थेला दिल्यानं राज ठाकरेंची त्यांच्याकडून भेट घेतली जाते। आपल्या काही मागण्यांसाठी कर्मचारी जे आहेत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। साफसफाईचं काम हे पालिकेनं खासगी संस्थेला दिलेलं आहे, त्याच्यामुळे या कर्मचारी जे आहेत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। बचत गट आणि सेवा सहकारी संस्थांचे कर्मचारी हे राज ठाकरे यांची भेट घेत आहेत। क्षेत्रातल्या लोकांना डीप क्लिनिंग आज दिसलं का? डीप क्लिनिंग करताना ना आमच्या स्वयंसेवी संस्थांना फुकट आहे ना काम करून आहे ना साफसफाई करून घेतली आणि कामं देताना मोठ्या ठेकेदारांना कामं देता का? एकच ठेकेदार का? त्याच्यामध्ये दिलेलं आहे की 80% अनुभव असावा, त्या ठेकेदाराला 10% तरी अनुभव आहे का? आणि तो काय करणार आहे? घेणार आहे आणि सब कॉन्ट्रॅक्टच देणार आहे आमच्या लोकांना। आमची मागणी आहे की हे टेंडर आहे ना तात्काळ रद्द करावं आणि हाय त्या परिस्थितीमध्ये मानधन वाढवून पगार वाढवून आमच्या संस्थांनाच काम द्यावं। प्रमुख मागण्या अशा आहेत की आमचे गेले 2001 पासून आम्ही आजपर्यंत त्या ठिकाणी संपूर्ण मुंबई स्वच्छ करण्याचं काम करतोय। कोरोनाच्या काळात सुद्धा कोणतेही आम्ही तमा बाळगता, कुटुंबाची तमा बाळगता कोरोनाच्या काळात सुद्धा आजपर्यंत तिन्ही लाटेमध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि हे आमच्या स्वयंसेवी संस्थांनी आमच्या कामगारांचा रोजगार जाऊ नये यासाठी आम्ही राजसाहेब ठाकरे यांच्याकडे मागणी करायला आलेलो आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गिरीश, काय नेमकी चर्चा झालेली आहे? राज ठाकरेंकडून काही आश्वासन देण्यात आलेलं आहे का? नक्कीच राज ठाकरे यांनी आता हा संपूर्ण विषय समजून घ्यायला सुरुवात केलेली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। राज ठाकरे यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना घरात बोलून घेतलेला आहे आणि या ठिकाणी विषय समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणी वरिष्ठांशी बोलणार असल्याचं सुद्धा समजतंय। मुख्यमंत्री यांचे स्वतः राज ठाकरे हे चर्चा करतील आणि नेमका विषय काय आहे आणि या लोकांवरती जर अन्याय होत असेल तर मनसे यांच्या मागे कायम उभी राहील असं सुद्धा एक आश्वासन जे आहे ते या सगळ्यांना देण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10,000 कामगार जे आहे ते या निर्णयामुळे, सरकारच्या निर्णयामुळे बेरोजगार होण्याच्या मागावर आहेत आणि त्यामुळे हे सगळे महाराष्ट्रीयन आहेत आणि मराठी माणसांवरती अन्याय होऊ नये, मराठी माणसाचा मुद्दा आहे, मनसेचा देखील मुद्दा आहे, त्यामुळे योग्य ठिकाणी हे आलेले आहेत अशी सुद्धा एक चर्चा आहे आणि लवकरच यांना न्याय मिळेल असं सुद्धा बोललं जाते। त्यामुळे बचत वस्ती संघटना समन्वय समितीचे हे सर्व पदाधिकारी जे आहेत ते नेमकी काय भूमिका घेणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जर सरकार अशा पद्धतीचा निर्णय घेत असेल तर आम्हाला आझाद मैदानामध्ये आंदोलनाचा हत्यार उचलावं लागेल आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावरती हा एक प्रकारचा अन्याय आहे तो सहन करणार नाही अशी सुद्धा यांची भावना आहे। त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलं। नक्कीच, धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।